नमस्कार. FYBAच्या योगू 124A म्हणजे अष्टांग योग या विषयाच्या अंतर्गत परीक्षेच्या तयारीमध्ये आपलं स्वागत आहे. चला एकत्र मिळून हा पेपर अगदी सोप्पा करून टाकूया. आपलं लक्ष अगदी स्पष्ट आहे. आपल्याला फक्त आणि फक्त जी 20 मार्कांची इंटरनल एक्झामची प्रश्नपत्रिका आहे ना, तिच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय आणि कसं लिहायचं हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर प्रश्नपत्रिकेचा पहिला विभाग आहे संक्षिप्त उत्तरांचा. हे प्रश्न म्हणजे अष्टांग योगाचा अगदी पाया आहेत. या संकल्पना समजल्या की पुढचा अभ्यास सोपा होतो. चला एक एक करून सगळे प्रश्न पाहूया. पहिलाच प्रश्न एकदम सरळ आहे. पंच ज्ञानेंद्रियांची नावे लिहा. याचं उत्तर आपल्याला माहितीच आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही ती 5 इंद्रिय आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान मिळतं. सोपं आहे? आता पुढचा प्रश्न आहे योगाची व्याख्या. तर महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रांमध्ये दिलेली व्याख्या सगळ्यात प्रमाण मानली जाते. योगश्चित्तवृत्ती निरोधः. याचा अर्थ काय? तर आपल्या मनात सतत जे विचार आणि भावना येत जात असतात ना, त्यांना शांत करणं, मनाला स्थिर करणं म्हणजेच योग. पुढचा प्रश्न आहे प्राणायामाच्या फायद्यांवर. प्राणायाम म्हणजे काय? तर आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवणं. आणि याचे फायदे तर खूप आहेत. मानसिक शांतता मिळते, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढते, शारीरिक आरोग्य सुधारतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालच्या धावपळीच्या आयुष्यातला ताणतणाव कमी होतो. मग विचारलंय ध्यान म्हणजे काय? तर ध्यान म्हणजे मनाला एकाच गोष्टीवर स्थिर करणं. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे आपण जसं रेडिओवर एखादं स्टेशन लावतो आणि बाकी सगळा आवाज, सगळी खरखर बंद होते, अगदी तसंच ध्यान आपल्या मनातील विचारांचा गोंधळ कमी करून आपल्याला एकाग्र व्हायला मदत करतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. योग म्हणजे फक्त काहीतरी शरीर वाकवणं किंवा व्यायाम नाही. योगाचं खरं महत्त्व शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळवण्यात आहे. ह्यातून आपली आतली ताकद वाढते, एकाग्रता सुधारते आणि आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख होते. आता येऊया गैरसमजांकडे. बऱ्याच लोकांना वाटतं की योग म्हणजे फक्त अवघड असणं किंवा तो फक्त साधू संतांसाठी असतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. योग हे एक जीवन जगण्याचं विज्ञान आहे, जे कोणीही स्त्री पुरुष कोणत्याही वयात करू शकतं. चला आता दुसऱ्या विभागाकडे वळूया. इथे आपल्याला थोडी सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. हे प्रश्न म्हणजे अष्टांग योगाचे 3 मुख्य खांब आहेत: यम, नियम आणि आसन. हे योगाच्या तत्वज्ञानाचा अगदी गाभा आहेत. यम आणि नियम यांच्यातला नेमका फरक काय आहे? बघा, यम म्हणजे सामाजिक नियम, म्हणजे आपण समाजात इतरांशी कसं वागायला पाहिजे याचे 5 सिद्धांत. तर नियम म्हणजे वैयक्तिक शिस्त, म्हणजे आपण स्वतःसाठी काय करायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर यम सांगतात काय करू नये आणि नियम सांगतात काय करावे. तर हे 5 यम कोणते? पहिला आहे अहिंसा, म्हणजे कोणालाही त्रास न देणे. दुसरा सत्य, म्हणजे नेहमी खरं बोलणं. तिसरा अस्तेय, म्हणजे चोरी न करणं. चौथा ब्रह्मचर्य, म्हणजे संयम. आणि 5वा अपरिग्रह, म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा हव्यास न धरणे. हे नियम आपल्या सामाजिक वागणुकीला दिशा देतात. आता बघूया 5 नियम. हे आपल्या स्वतःच्या विकासासाठी आहेत. शौच म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वच्छता. संतोष म्हणजे जे आपल्याकडे आहे त्यात आनंदी राहणं. तप म्हणजे शिस्त. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं, स्वतःला ओळखणं. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्व शक्तिमान शक्तीपुढे समर्पित होणं. आणि या विभागातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आसन. आसन म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाही. पतंजलींनी काय म्हटलंय? स्थिर सुखम आसनम, म्हणजे अशी स्थिती ज्यात आपलं शरीर स्थिर आहे आणि मन आरामदायक आहे. आसनांमुळे आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, जे पुढच्या आध्यात्मिक प्रवासासाठी खूप गरजेचं आहे. चला आता एक गंमत बघूया. हे जे प्राचीन सिद्धांत आहेत ना, ते फक्त पुस्तकात किंवा परीक्षेपुरते नाहीत, तर ते आपल्या रोजच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी कसे जोडलेले आहेत ते पाहू. आपल्या मनात सहज प्रश्न येऊ शकतो की हे यम, नियम या सगळ्या तात्विक गोष्टींचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध, बरोबर? तर याचा खूप जवळचा संबंध आहे आणि तो विशेषतः निसर्गोपचारामध्ये दिसून येतो.
आणि हेच तर खूप इंटरेस्टिंग आहे. उदाहरणार्थ बघा, नियमांमधला शौच म्हणजे शुद्धीचा सिद्धांत. हाच तर निसर्गोपचारातल्या स्टीम बाथ किंवा मड पॅक सारख्या शुद्धिक्रियांचा आधार आहे. तप म्हणजे शिस्त, जी योग्य आहार पाळण्यासाठी लागते. त्यामुळे हे सिद्धांत फक्त परीक्षेसाठी नाही, तर आपल्या प्रत्यक्ष आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर आपण आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेला जाण्याआधी पटकन उजळणी करण्यासाठी एक फायनल चेकलिस्ट बघूया. म्हणजे कोणताही महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडून सुटणार नाही. ही आहे आपली फायनल अभ्यास सूची. पंचज्ञानेंद्रिये, पतंजलींची योगाची व्याख्या, प्राणायामाचे फायदे, ध्यानाचा अर्थ, योगाबद्दलचे गैरसमज, 5 यम, 5 नियम आणि आसनाचा उद्देश. या मुद्द्यांवर व्यवस्थित लक्ष दिलं की आपली तयारी एकदम पक्की झाली म्हणून समजा. आणि जाता जाता एक विचार करूया. परीक्षेच्या पलीकडे जाऊन ह्यातलं कोणतं एक तत्व, मग ते सत्य असो किंवा संतोष, जर आपण आपल्या रोजच्या जीवनात लागू केलं तर त्याचा किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो, यावर नक्की विचार करा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.